लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन अपडेट आलेली आहे की यामध्ये आता भरपूर ज्या महिला ह्या अपात्र ठरवण्यात येणार आहे, कारण त्यांचे आता परत व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे। तर बघू शकता 2100 रुपये दर महिन्याला देऊ अशा प्रकारे सुद्धा अपडेट आलेली आहे आणि महिलांना हे पुढच्या अधिवेशन नंतर 2100 रुपये महिना सुरू होणार आहे। तर बघू शकता सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिला होणार अपात्र। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकारने आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 5 हप्त्याचे पैसे म्हणजे 7500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि आता 6वा हप्ता सुद्धा ते जमा करणार आहे डिसेंबरच्या शेवटी अशा पद्धतीची सुद्धा अपडेट आलेली आहे। तर आता या योजनेच्या नियमामध्ये बसणाऱ्या महिलांनाच 6व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, कारण महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि पडताळणीमध्ये ज्या महिला नियमामध्ये बसणार नाहीत अशा सर्व महिलांना अपात्र घोषित केले जाणार आहे आणि त्यांना 6वा हप्ता सुद्धा येणार नाही आहे। अशाबद्दल सुद्धा एक अपडेट आलेली आहे आणि एक अपात्र यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। तर बघू शकता महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या काही मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली असता त्यामध्ये निराधार योजनेच्या पात्र महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे। अनेक महिलांनी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असताना सुद्धा त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर पण करण्यात आले होते, परंतु अशा महिलांना आता सरकारने अपात्र घोषित केलेले आहे। त्यामुळे अशा महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळण्याची शक्यता आता कमी आहे। ज्याही महिलांना जे नियम दिले होते त्या नियमाबाहेर जर तुम्ही अर्ज केलेले असेल आणि तुमचे अर्ज मंजूर सुद्धा झाले असेल तर तुम्ही सुद्धा अपात्र यादीमध्ये येणार आहे, कारण आता सर्वांची पुन्हा पडताळणी सुरू आहे। तर लाडकी बहीणबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।